जगाच्या पाठीवर एकही देश असा नाही जिथे माझा मराठी माणूस पोचलेला नाही। आम्ही जगभरात कुठेही जातो तर मराठी माणसं आमच्या स्वागताला तिथे असतात। जपानला गेलो तिथे स्वागताला, अमेरिकेला गेलो तिथे स्वागताला, परवा डावोस करता झुरिचला गेलो, रात्रभर प्रवास करून 500 800 किलोमीटरवरनं आमची मराठी माणसं त्या ठिकाणी स्वागताला होती। आणि एका चिमुरड्याने त्या ठिकाणी लाभले हमास भाग्य बोलतो मराठी इतकं सुंदर म्हणून दाखवलं। एवढा अभिमान वाटला की आपला मराठी माणूस इतके वर्ष तिकडे गेला तरी देखील माय मराठी त्याच्यापासून दुरावली नाही। माय मराठी त्याच्या मनामध्ये आहे आणि ती माय मराठी पुढच्या पिढीला देखील पोहोचवण्याचं काम तो करतोय। हे बघून खरोखर मला असं वाटतं अतिशय मला चांगली भावना त्या निमित्ताने तयार झाली। अर्थात त्यावेळी त्यांनी मी पुन्हा येईन देखील मला म्हटलं। हे मी पुन्हा येईन माझा पिच्छाच सोडत नाही दादा, कुठे गेला की मी पुन्हा येईन। पण अलीकडच्या काळात चांगलं म्हणतात, मागच्या काळात उपहासाने म्हणायचे। शेवटी एखादा शब्द आपल्याला चिपकतो तो काळ आणि वेळ याप्रमाणे त्याचे अर्थ बदलत असतात। पण मी तुम्हाला सगळ्यांना म्हणतो की तुम्ही सगळ्यांनी हे ठरवलं पाहिजे की जेव्हा जेव्हा विश्व मराठी संमेलन होईल तेव्हा तेव्हा मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन। खरं म्हणजे भाषा ही भावना व्यक्त करण्याचं साधन असतं, ते संपर्काचं साधन असतं आणि केवळ अभिव्यक्ती नाही तर अभिव्यक्तीतून सृजन करण्याचं साधन देखील आपली भाषा असते। आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला। ही दर्जा म्हणजे हा दर्जा म्हणजे राजमान्यता आहे। मराठी भाषेला अभिजात भाषा ही मराठी भाषा होतीच, प्राचीन भाषा ती होतीच, परंतु कुठल्याही भाषेला राजमान्यता मिळणं हे देखील महत्त्वाचं असतं। आपल्याला कल्पना आहे की ज्या काळामध्ये मोगलांनी या देशाची राजभाषा फारसी केली होती त्या काळामध्ये छत्रपती शिवरायांनी आज्ञापत्र काढलं आणि या मराठी मुलकाची आणि आपल्या साम्राज्याची स्वराज्याची भाषा ही मराठी भाषा केली। त्यामुळे मराठी भाषेला राजमान्यता देण्याची सुरुवात या ठिकाणी खऱ्या अर्थानं कोणी केली असेल तर ती छत्रपती शिवरायांनी केली। आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज आपली ही जी मराठी आहे ही मराठी याची पाळमुळं खोलवर गेलेली पाळमुळं आहेत। सह्याद्रीच्या कडेपठारावरची मराठी आहे, कृष्णा भीमा गोदावरी वैनगंगा तापीच्या तीरावरची आमची मराठी आहे, सातपुड्याची आमची मराठी आहे, चंद्रपूर गडचिरोली सारख्या आमच्या आदिवासी भागातली मराठी आहे, अजिंठा वेरूळच्या लेण्यातली आमची मराठी आहे, किंवा 720 किलोमीटरचा आमचा जो समुद्र किनारा आहे या समुद्र किनाऱ्यावरची आमची मराठी आहे। खरं म्हणजे आमची ही जी मराठी आहे ही मराठी काही किलोमीटरवर बदलते पण प्रत्येक ठिकाणी त्याची जी गोडी आहे ती गोडी अवीट आहे। त्याची गोडी जी आहे ती वाढतच जाते। किंबहुना अनेक वेळा मराठीच्या ज्या बोलीभाषा आहेत किंवा वेगवेगळे जे प्रकार तयार झालेले आहेत त्यातलं जे साहित्य आहे, त्यातली जी गोडी आहे, त्यातलं जे काव्य आहे हे देखील मला असं वाटतं अतिशय वेगळं आणि अतिशय मनाला भावणारं अशा प्रकारचं हे काव्य आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे पाहायला मिळतं। आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांना या गोष्टीचा अभिमान आहे की आपला जो हा मराठी मुलूक आहे ज्याचा उल्लेख मगाशी अजितदादांनी देखील केला, मराठी माणूस हा कधी स्वार्थी राहिला नाही। ज्या पानिपतच्या लढाईचा उल्लेख अजितदादांनी केला त्या पानिपतच्या लढाईमध्ये मराठे गेले होते ते भारताचं रक्षण करण्याकरता गेले होते, आपलं साम्राज्य वाढवण्याकरता गेले नव्हते। कारण त्यावेळच्या मुघल बादशहांनी सांगितलं होतं, विनंती पाठवलं होतं मराठ्यांना की या ठिकाणी जर तुम्ही वाचवायला आला नाहीत तर ही दिल्ली देखील त्या अहमदच्या अब्दालीच्या अफगाणचा भाग होऊन जाईल आणि म्हणून हा मुलूक वाचवण्याकरता केवळ तुमची ताकद आहे, तुम्ही त्या ठिकाणी या। आणि ज्यावेळेस मराठे तिथे गेले, मराठ्यांनी त्या ठिकाणी दिल्ली जिंकली आणि जिंकल्यानंतर अहमदच्या अब्दालीने त्यांना तहाचा लखोटा पाठवला आणि तह काय मागितला? अहमदच्या अब्दाली म्हणाला की समजा मराठ्यांनी मला
पंजाब, सिंध आणि मुलतान देऊन टाकला तर उर्वरित संपूर्ण भारत हा मराठ्यांचा आहे अशा प्रकारची मान्यता मी देईल। पण मराठ्यांनी सांगितलं चालणार नाही, अटकेपर्यंतचा भारत हे आमचं हिंदवी स्वराज्य आहे, हे मराठ्यांचं राज्य आहे आणि हा आमचा भारत देश आहे। आणि म्हणून त्या पानिपतमध्ये आमचे मराठे लढले। ही ताकद, ही क्षमता छत्रपती शिवाजी महाराजांनी आमच्यामध्ये तयार केली होती। हा वैश्विक विचार संत ज्ञानेश्वरांनी आम्हाला दिला होता, हा वैश्विक विचार आमच्या तुकोबारायांनी आम्हाला दिला होता। तो वैश्विक विचार घेऊन मराठी माणूस हा नेहमी आपल्या जीवनामध्ये जगलेला आहे आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं मराठी माणूस हा जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी देखील त्या ठिकाणी एक प्रकारे गुणवत्ता आणतो, त्या ठिकाणच्या व्यवस्थेमध्ये अधिक चांगलं करण्याचा प्रयत्न करतो। त्या ठिकाणी दुधामध्ये साखरेचं काम आमचा मराठी माणूस करतो आणि म्हणूनच आज मराठी माणसाची कीर्ती ही जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आहे। दादांनी देखील त्यातली काही चांगली नावं सांगितली, शिंदे साहेबांनी देखील त्यातली अनेक नावं या ठिकाणी आपल्याला सांगितली आणि म्हणून आपण नेहमी म्हणतो संत ज्ञानेश्वरांची विश्वात्मक मराठी असेल, तुकोबारायांचे अभंग ज्यांनी मराठीच्या माध्यमातनं सामान्य माणसाला जगण्याचा मंत्र दिला, संत चोखामळ्यांचा सामाजिक समतेचा नारा देणारी मराठी असेल किंवा संत नामदेव, एकनाथ महाराज, जनाबाई, बहिणाबाई यांच्या रचनातून सामान्य माणसाला जगण्याचा जो मिळालेला अधिकार आहे, या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचू शकल्या कारण माय मराठी ही आपल्या सगळ्यांच्या मध्ये एक दुवा म्हणून त्या ठिकाणी काम करत होती। लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे हा जो काही नारा दिला, या नाऱ्याने ज्या प्रकारचं परिवर्तन या देशामध्ये आपण बघितलं किंवा सावरकरांनी या ठिकाणी ज्या प्रकारे क्रांतिकारकांमध्ये एक स्फुरण दिलं, दादासाहेब फाळकेंनी ज्या प्रकारे सिनेसृष्टी निर्माण केली किंवा ज्याचा उल्लेख केला, गानकोकिळा लताताई असतील किंवा सचिन तेंडुलकर असतील, ही नावांची जी मांदियाळी आहे ही संपणार नाही। हे सगळे आपल्याकरता अभिमानाचे अशा प्रकारचे सगळे लोक आहेत की ज्यांच्याकडे बघितल्यानंतर मराठी असण्याचा अभिमान हा आपल्या सगळ्यांना येतो आणि म्हणून मला असं वाटतं की हीच जी परंपरा आहे मराठीची ही पुढे नेण्याकरता या विश्व मराठी संमेलनाच्या माध्यमातून जगभरातल्या मराठी माणसाला केवळ आपण साथ घालत नाही आहोत तर त्या मराठी माणसाला मराठी जगवायची आहे, मराठी टिकवायची आहे, मराठी समृद्ध करायची आहे अशा प्रकारची साथ देखील या माध्यमातून आपण घालतो। अतिशय सुंदर पुस्तकांचं